मला कळत नाहीये ते गद्दारांना आपल्या विरोधकांना तर कळणं अशक्य. आज आपल्या गद्दारी झाले, तुम्ही मेहनतीने निवडून दिलेला खासदार फोडलाय, विकला गेलाय, तरी देखील शिवसैनिक खचायला तयार नाही. ते काय तरी काय नेमकं ही शक्ती कोणती आहे? जे बाळासाहेबांनी आपल्या धमन्यांमध्ये मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाचं भगव्या विचाराचं रक्त टाकलेलं आहे, त्याची ही शक्ती आहे. आणि ही शक्ती भाड्याने किंवा ठोक्याने मिळत नाही, ती जन्मजात असावी लागते. त्याच्यासाठी आधी घराण्याचा इतिहास लागतो. गद्दारांच्या घराण्याला हे जमणंच शक्य नाहीये. त्यांच्याकडे स्वतःचे असं काहीच नाहीये. मी इथे येण्याच्या आधी भांडुपला गेलो होतो, तिकडे तर विराट आणखी याच्यापेक्षाही मोठी गर्दी होती. इकडे सुद्धा आहेच. आणि तिथे मी म्हटलं की काय होतं की स्वतःचं असं काहीतरी लागतं. आता मला प्रश्न असा पडलाय, यांची दाढी तरी स्वतः उगवते का ती सुद्धा भाड्याची आहे? आणि काय सांगता येईल, नाटक कंपनी आहे, असेल गुळगुळीत आणि भाड्याची दाढी लावून फिरत असतील खाजवायला. काहीतरी खाजवायला पाहिजे ना, काहीच नसलं तर खाजवणार काय? ही अशी सगळी माणसं बघितल्यानंतर संजय, आता तू जे म्हणाला की लोक म्हणतात तुला तू शिव्या देतो. अरे समर्थ रामदासांनी सांगितलं की ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत बोलायचं. आता पण आपण कोणाला देणार का शिव्या? आपण शिव्या देणार आहोत का? एवढी सभ्य माणसं आपण. आमचं काय म्हणणं आहे, आमच्या नादी लागू नका. शिवसैनिक स्वतंत्र कोणाच्या वाटेला जात नाही आणि हा शिवसेना प्रमुखांचा आदेश आहे. एक तर कोणी कोणाच्या अंगावर जायचा नाही, पण तुमच्या अंगावर जर कोणी आला तर त्याला आडवा केल्याशिवाय सोडायचं नाही. आता ती वेळ आलेली आहे. मी महाराष्ट्रभर म्हणजे जिथे जिथे हे गद्दार किंवा विकाऊ खासदार झाले तिथे स्वतः जातोय. आजपासून मी सुरुवात केली. पुढचा शनिवार रविवार मी ग्रामीण भागात जाणार आहे. आणि माझं कर्तव्य आहे की तुमच्या सगळ्यांची आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या गद्दारांना मत दिलं होतं त्यांची माफी मागावी. मी तुमची माफी मागतोय, कारण माझ्यामुळे ही जबाबदारी माझी आहे. कारण तुम्ही मी उमेदवार दिल्यानंतर त्याची पार्श्वभूमी माहिती होती, कुठून कसा उड्या मारत आलाय. तरी पण मी म्हटल्यानंतर तुम्ही विचार केला नाही, तुम्ही रक्ताचं पाणी केलं. अक्षरशः काय दिवस रात्र न बघता तुम्ही निवडून आणलं.